EPS 95 पेन्शनर्स आहेत त्यांची पेन्शन ही 2,500 ते 3,000 होणार, परंतु PF धारकांना मोठा फटका बसणार। काय आहे हे एक्सप्लेनेशन तेच आपण आजच्या व्हिडिओमधून पाहणार आहोत। EPS 95 पेन्शन्स आहेत ते पेन्शन धारकांचा जवळजवळ 8 ते 9 वर्षांचा संघर्ष चालू आहे आणि आता त्यांची सहनशीलता कुठेतरी संपलेली दिसते आहे। जागोजागी आंदोलन होत असलेले दिसत आहेत, जागोजागी मीटिंग होत असलेल्या दिसत आहेत आणि याचा सरकारला विचार आणि निर्णय करावाच लागणार आहे, निर्णय घ्यावाच लागणार आहे। सरकारसाठी कोणताच दुसरा ऑप्शन नाही, सरकारला निर्णय याचा EPS 95 पेन्शन धारक आहेत त्यांचा निर्णय हा घ्यावाच लागणार आहे आणि त्यासाठी सरकारने जे PF धारक आहेत त्या PF धारकांवरती अन्याय केला आहे। PF धारकांना आता तुम्हाला माहित आहे मागच्या आठवड्यापासून न्यूज चालू आहे, PF धारकांना 100% खात्यातून PF काढता येणार अशी न्यूज चालू आहे आणि ती तितकंच खरं सुद्धा आहे। परंतु त्याबरोबर 2 ते 3 दुसरे सुद्धा डिसिजन घेतले आहेत जे PF धारकांसाठीच आहेत, ते मात्र बऱ्याच जणांना अजून पूर्णपणे डिटेलमध्ये माहीत नाहीत आणि तेच आपण आजच्या व्हिडिओमधून पाहणार आहोत। आणि तो असा निर्णय आहे की त्यामुळे सरकारच्या तिजोरीमध्ये जे PF चे पैसे आहेत ते पैसे शिल्लक राहणार आहेत आणि त्याच पैशातून EPS 95 पेन्शन धारक आहेत त्यांना त्यांची पेन्शन सुरू केली जाणार आहे, तेही 2,500 ते 3,000 पर्यंत। त्यांची मागणी आहे 7,500 ची, परंतु ती सुद्धा पूर्ण होणार नाही। 2,500 ते 3,000 पर्यंत पेन्शन ही त्यांना होणार आहे। तर सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपण आजच्या व्हिडिओमधून कोणता मुद्दा पाहणार आहोत, तर आजच्या व्हिडिओमधून आपण पाहणार आहोत की सरकारने मागच्या आठवड्यामध्ये PF धारकांसाठी एक घोषणा केली। त्या ती घोषणा आहे ती बऱ्याच PF धारकांना खूप चांगली वाटलेली आहे, खुशखबर वाटलेली आहे। 100% PF काढता येणार ही, परंतु त्यामध्ये बाकीचे 2 डिसिजन घेणार आहेत ते मात्र PF धारकांना धक्का देणारे डिसिजन आहेत आणि त्याच पैशातून PF धारकांच्या पैशातून जे पेन्शनर्स आहेत EPS 95 पेन्शनर्स, त्या EPS 95 पेन्शनर्सला जी पेन्शन आहे ती पेन्शन वाढीव करून दिली जाणार आहे। संपूर्ण प्रोसेस काय आहे तीच आपण आजच्या व्हिडिओमधून पाहणार आहोत। हा व्हिडिओ कर्मचारी PF धारक तसेच EPS 95 पेन्शन प्रत्येक यांच्यासाठी महत्त्वाचा आहे, कारण आपण कॅल्क्युलेशन सहित या व्हिडिओमधून पाहणार आहोत की PF चे पैसे कसे सेव्ह सरकारकडे राहणार आहेत आणि त्यातून EPS 95 पेन्शनर्सला कशी पेन्शन दिली जाणार आहे ते। तर नमस्कार, मी पूनम आणि तुम्ही पाहत आहात पुन्हा एक नवीन अपडेट। सर्वात महत्त्वाचं म्हणजे मागच्या आठवड्यापासून एक न्यूज आहे की PF धारकांना 100% खात्यातून PF काढता येणार आणि 25% रक्कम खात्यामध्ये ठेवावी लागणार, त्याच्या येणाऱ्या व्याजातून त्यांना त्यांचे आर्थिक सेविंग होणार असा डिसिजन ठळक बातमी सांगितली। परंतु त्याबरोबर दुसरा एक डिसिजन घेतला होता, तो म्हणजे मी तुम्हाला सांगते कोणता होता। पहिले असे होते की जर कोणता व्यक्ती 2 महिन्यापासून बेरोजगार आहे तर व्यक्ती आपला 19 किंवा 10C भरून जो PF आहे तो PF काढता येत होता त्याला, परंतु आता हा डिसिजन बदलला आहे। बघा काय डिसिजन आहे की 2 महिन्यापासून एखादा व्यक्ती जर बेरोजगार असेल तरच त्याला PF काढता येणार, तेही 19 आणि 10C भरून त्यांना PF काढता येणार। तर आता आपण PF ऑफिसने असं डोकं लावलेलं आहे की जर आपल्याला EPS पेन्शनरला पेन्शन द्यायची आहे, PF ऑफिसने हे डोकं लावलेले हा डिसिजन उगाच घेतलेला नाही। PF ऑफिसने हे डोकं लावलेलं आहे की जर आता आपल्याला इलेक्शन जवळ आले आहेत आणि आपल्याला जे पेन्शनर्स आहेत EPS 95 पेन्शनर्स त्यांना पेन्शन तर द्यावीच लागणार आहे, कारण नवी दिल्लीमध्ये 14 ऑक्टोबरला माननीय कमांडर अशोक राऊत यांनी आणि त्यांच्या 5 साथीदारांनी, म्हणजे त्यांचे 4 साथीदार आणि ते 5 प्रतिनिधी होते, त्यांनी लिहून घेतला आहे कोणकोणते डिसिजन दिलेले आहेत, म्हणजे EPS 95 पेन्शनर्स आहेत त्यांच्यासाठी कोणकोणते डिसिजन घेतले जाणार आहेत ते लिहून घेतलं आहे। आणि त्यामध्ये हाही डिसिजन आहे की EPS 95 पेन्शनर्स आहेत त्यांची पेन्शन
वाढवण्यात येणार आहे. तारीख सांगितलेली नाही, परंतु वाढवण्याचं आश्वासन दिलेलं आहे. त्यामुळे वाढवावी तर त्यांना लागणारच आहे. आता इलेक्शन जवळ आलेले आहेत, त्यामुळे तर सरकारला ते काम करावंच लागणार आहे आणि सरकारवर हा एक मोठा बोजा आहे असं सरकारचं म्हणणं आहे. त्यामुळे सरकारला ते काम करावंच लागणार आहे. त्यामुळे त्यांनी पीएफ धारकांबरोबर खेळ खेळून एक ही डोकं चालवलं आहे की पीएफ धारकांना फक्त आमिष दाखवलेलं आहे की पीएफ धारकांना आमिष काय दाखवलेलं आहे की 100% पीएफ काढता येणार. परंतु ही ठळक बातमी दिली आहे, परंतु आतले डिसिजन खूप छोट्या अक्षरामध्ये दिलेले आहेत की जे बऱ्याच पीएफ धारकांना अजून कळलेलेच नाही. ते मी आता सांगितलेला पहिला डिसिजन होता तो म्हणजे पहिलं कसं होतं, 2 महिन्याचा पिरियड होता. 2 महिना जर एखादा व्यक्ती बेरोजगार असेल तरच त्याला 19 आणि 10C भरून पीएफ काढता येत होता. परंतु आता हा पिरियड वाढवून 36 महिन्यांचा केला आहे. आता तुम्ही बघा, 36 महिने आजच्या काळात कोणता, 36 महिने म्हणजे थोडा कालावधी नाही. 36 महिने म्हणजे जवळजवळ 3 वर्षाचा पिरियड. 3 वर्षाचा पिरियड कोणता व्यक्ती बेरोजगार राहू शकतो का? जर व्यक्ती 3 वर्ष बेरोजगार म्हणजे 36 महिने बेरोजगार राहिला नाही तर त्याला पीएफ काढता येणार नाही. आणि जर त्याने पीएफ काढला नाही तर ते पैसे सरकारच्या तिजोरीमध्ये त्या व्यक्तीच्या म्हणजे जो पीएफ धारक आहे त्या व्यक्तीच्या खात्यामध्ये 58 वर्षापर्यंत राहणार आहे. म्हणजे 58 वर्षापर्यंत त्या व्यक्तीचे पैसे त्याच्या खात्यामध्ये राहणार आहेत आणि हेच पैसे सरकार काय करणार आहे, हेच पैसे त्याला 58 वर्षापर्यंत पुन्हा काढताच येणार नाही. कारण एखादा व्यक्ती 36 महिने बेरोजगार राहू शकत नाही. कारण आजच्या युगात एवढी महागाई, इतकं कॉम्पिटिशन आहे, त्यामुळे 36 महिने एखादा व्यक्ती बेरोजगार राहू शकत नाही. आणि त्यामुळे सरकारने हा पिरियड वाढवलेला अतिशय धक्कादायक पिरियड पीएफ धारकांसाठी आहे. सरकारने फक्त ठळक बातमी देऊन पीएफ धारकांना रसगुल्ले चारल्यासारखं केलं आहे, परंतु आतील बातमी ही खूप धक्कादायक पीएफ धारकांसाठी बातमी आहे. आणि याच पैशातून जे पैसे पीएफ धारकांचे राहणार आहेत त्याच भरपूर पैसे साठणार आहेत पीएफ धारकांचे. कारण जवळजवळ 99.99% पीएफ धारक, एखादा 1% पीएफ धारक असे असतील की 36 महिने बेरोजगार असतील, परंतु 99.99% जे पीएफ धारक आहेत ते असे 36 महिने बेरोजगार राहू शकत नाहीत. आणि जर 36 महिने बेरोजगार राहू शकला नाही तर त्यांना खात्यातून पीएफ काढता येणार नाही. हे सर्व पैसे सरकारच्या तिजोरीमध्ये सेव्ह राहणार आहेत आणि तेच पैसे सरकार वेगवेगळ्या ठिकाणी गुंतवणूक करणार आहे. आणि त्याच पैशातून जे रिटर्न येणार आहे ते रिटर्न हे EPS 95 पेन्शन धारक आहेत त्या पेन्शन धारकांना दिले जाणार आहे. ही सर्वात महत्त्वाचा आजच्या व्हिडिओचा मुद्दा होता. EPS 95 पेन्शनर्स आहेत, त्यांची ही प्रतीक्षा कुठेतरी संपलेली आहे आणि त्यांना पेन्शन वाढवणं गरजेचं आहे. कारण ते ज्येष्ठ नागरिक आहेत. सरकारकडे आता EPS 95 पेन्शन धारक आहेत त्यांच्या पेन्शनसाठी असं जुगाड करावं लागत आहे सरकारला. कारण त्यांना इलेक्शनवरती उधळायला पैसे लागणार आहेत, इलेक्शनला पैसे लागणार आहेत. त्यामुळे सरकारला आता EPS 95 पेन्शन धारकांची पेन्शन तर द्यावीच लागणार आहे. त्यामुळे त्यांनी पीएफ धारकांवर अन्याय करून EPS 95 पेन्शन धारक आहेत त्यांना पेन्शन द्यायचं ठरवलं आहे. आणि तेही 2,500 ते 3,000, 7,500 पेन्शन तर होणारच नाही. 2,500 ते 3,000 पेन्शन सरकार करणार आहे. त्यांचा ही पूर्ण जो कॅल्क्युलेशन पार्ट आहे तो सर्व झाला की EPS 95 पेन्शन धारक आहेत त्यांची पेन्शन ही 2,500 ते 3,000 होणार आहे. म्हणजे आता जवळजवळ 1-2 महिने यामध्ये जातील. कारण पीएफ धारकांचं सर्व डेटा कलेक्ट करणं वगैरे त्यामध्ये 1-2 महिने जातील. आणि त्यानंतर EPS 95 पेन्शन धारकांची पेन्शन आहे ती 2,500 ते 3,000 होणार आहे. तर सर्वात महत्त्वाचा तुम्हाला आजच्या व्हिडिओमधून हा पार्ट समजला असेल की EPS 95 पेन्शन धारकांना पेन्शन चालू ही 100% होणार आहे. कारण डोकं सरकारने पीएफ धारकांवर अन्याय करून डोकं हे चालवलेलं आहे. त्यामुळे जे पैसे आहेत ते पैसे सरकारच्या तिजोरीमध्ये शिल्लक राहतील आणि त्यातून EPS 95 पेन्शन धारकांना पेन्शन ही
देता येईल. सो हा सर्वात महत्त्वाचा पॉईंट होता. जास्तीत जास्त PF धारकांपर्यंत आणि EPS पेन्शन धारकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा. तुमच्या काही कमेंट्स असतील, डाऊट असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारू शकता. भेटूयात पुढच्या एका नवीन अपडेट सोबत. तोपर्यंत धन्यवाद.